नमस्कार मित्रांनो, सण उत्सव व्रतविशेषमध्ये तुमचं स्वागत आहे. गुढीपाडवा का आणि कसा साजरा करावा याविषयी मी आज बोलणार आहे. हा व्हिडिओ घेऊन आली आहे मी गुढीपाडवा स्पेशल. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याकडे आपण 365 दिवस काही ना काही सण आणि उत्सव व्रत साजरे करत असतो. तर हे कशासाठी करतात? सण म्हणजे काय? तर सण म्हणजे काहीतरी साजरे करण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात त्यालाच आपण सण म्हणतो. याने होतं काय? याने काय मदत होते आपल्याला, समाजाला? तर मानवातील दैवत्व जे आहे ते प्रगट होऊन आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आणि आपण जेव्हा सर्वजण एकत्र येतो तेव्हा सुसंवाद साधले जातात. इतरांसोबत आपले बंध निर्माण होण्यास आपल्याला मदत होते आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मूळ आहे, आपल्या ज्या परंपरा आहेत त्यांच्याशी आपण जोडून राहतो. म्हणून हे सण आपण साजरे करतो आणि हे सण असेच साजरे करत राहणे हे अगदी महत्त्वाचे आहे. गुढीपाडवा यावर्षी 2024 मध्ये वसंताची पहाट, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी, उभारू आला चैत्र पाडवा. जाणून घ्या यावर्षीच्या गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी. यंदाचा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 म्हणजे मंगळवारी आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिलला म्हणजेच सोमवारी रात्री 11:50 सुरू होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 9 एप्रिलला रात्री 8:30 समाप्त होणार आहे. म्हणजेच मंगळवारी 9 तारखेला गुढीपाडवा आहे आणि या दिवशी सकाळी 6:20 ते 7:29 पर्यंत पूजेची शुभ वेळ आहे. तर आपापल्या सवडीनुसार तुम्ही गुढी उभारू शकता. परत एकदा सांगते, सकाळी 6:20 ते सकाळी 7:29 पर्यंत पूजेची शुभ वेळ आहे. मी आहे शीतल. ऊर्जा भव या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत करते. मी आहे रेकी मास्टर, टॅरो रीडर, ॲस्ट्रोन्युमरोलॉजिस्ट, वास्तू कन्सल्टंट अँड क्रिस्टल हिरल. आज आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत गुढीपाडव्याविषयी. तर सगळ्यात पहिलं जाणून घेऊयात की गुढीपाडवा आपण का साजरा करतो. तर मित्रांनो, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा, या दिवसाला आपण गुढीपाडवा असे म्हणतो. ही चैत्रशुद्ध प्रतिपदा आहे. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे आणि चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्री पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री येते तो चैत्र महिना. तर चैत्र जो हा शब्द आहे ना, हा चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे. आपण 3.5 मुहूर्तांमध्ये विश्वास ठेवतो. आपण 3.5 मुहूर्त मानतो. त्यातील एक हा मुहूर्त आहे गुढीपाडवा. हा एक अतिशय शुभ मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे आणि अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी म्हणजेच दसरा. तर विजयादशमी आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त, असे सर्व मुहूर्त मिळून 3.5 मुहूर्त होतात जे आपण साजरे करतो. बऱ्याच शुभ कार्यांना आपण सुरुवात करतो. नवीन वस्तूंची, वाहनांची, सोन्या चांदीची खरेदारी करतो आणि हा एक उत्सवाप्रमाणेच आपण हे 3 मुहूर्त पण साजरे करतो. तर याची सुरुवात झाली कुठून? जेव्हा प्रभू रामचंद्रांनी आपल्या 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता.
त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस अतिशय आनंदाने साजरा केला होता. तेव्हापासूनच हा दिवस साजरा करतात. तशीच अजून एक सचित्र कहाण्यांमध्ये याचा उल्लेख आहे की प्राचीन काळी चेदी देशामध्ये वसु नावाचा राजा राज्य करीत होता. तर धर्मपालन करणारा हा राजा तपश्चर्या करत असताना त्याला एकदा देवाकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून पण गुढी उभारण्याची ही प्रथा सुरू आहे. अजून एक कथेचा इथे उल्लेख केला जातो की शालिवाहन एक नावाचा राजा होता. तर जेव्हा शालिवाहन राजाने शंकांचा पराभव केला त्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून ओळखला जातो. आणि हा जो शालिवाहन राजा आहे या राजाच्या विजय दिनापासूनच नवीन कालगणना सुरू झाली आणि त्याला शालिवाहक शक असं म्हणतात. आणि गुढी हा त्याचा विजय ध्वज आहे. बऱ्याच या मागच्या एक कहाण्यांचा उल्लेख आहे आपल्या सचित्र कहाण्यांमध्ये. तर या दिवशी नक्की करतात काय, तर या दिवशी सगळ्यात प्रथम घरातील सर्व लोकांनी पहाटे उठून मंगल स्नान करावे, जे आपल्या इथं केलंही जातं. काही निमित्ताने जर तुम्ही करत नसताल तर नक्की करायला सुरुवात करा. तुम्हाला खूप हे सर्व करून आनंद पक्का मिळेल. नवीन कपडे घालावेत. आता तयारी करावी की आपण गुढी कुठे उभारणार आहोत. जशी जशी प्रत्येकाला जागा मिळते शक्यतो आपल्या बॅल्कनीजमध्ये टेरेसमध्ये उभारली जाते. तर ती जी जागा आहे ती सगळी प्रथमतः आपण स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढतो. त्याच्यानंतर बांबूची जी एक उंच काठी असते ती आपण रंगीत खणाने किंवा वस्त्राने त्याचा शृंगार करतो. काही लोक अतिशय सुंदर सुंदर वस्त्र आणतात, सुंदर सुंदर साडी लावली जाते. तर मला तर फार आवडतं प्रत्येक वेळेस बघायला की बाहेरूनच की कोणाच्या दरवाजामध्ये किंवा टेरेसमध्ये यावेळेस काय कोणी लावली आहे, कुठली साडी आहे, कुठले वस्त्र आहे. अतिशय इंटरेस्टिंग असं आहे, हे बघण्यालायक असतं आणि सर्वांनी नक्कीच बघावं. आपल्या आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीलाही आपण याच्याबद्दल सांगितलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, जेणेकरून हे आपल्या जे मूळ आहे, हे जे आपले जुन्या काळापासून जे चालू आलेल्या जे आपले संस्कार आहेत हे त्यांनाही कळले पाहिजेत की आपण सण का साजरे करतोय, कसे साजरे करतोय. तर ही जी बांबूची उंच काठी आहे ही रंगीत खणाने किंवा वस्त्राने शृंगारल्यावर त्याच्यावर चांदीचं किंवा तांबळ्याचं पितळेचं पात्र किंवा तामण ठेवलं जातं. या तामणावर नक्की कलश जो आहे याच्यावरती स्वस्तिक मात्र नक्की काढावे. बऱ्याच वेळेला असं होतं की काही जणांनी स्वस्तिक काढलेलं नसतं, तर याच्यावरती स्वस्तिक नक्कीच काढावे. आणि स्वस्तिक काढल्या कलशाच्या नंतर त्याच्याला हार लावून फुलांचा, सुंदर अशा फुलांचा हार लावून, गाठी लावून, कडुलिंबाची डहाळी त्याला लावली जावी. गुढी उभारताना मित्रांनो 3 गोष्टी मात्र नक्कीच लक्षात ठेवा. पहिला तर सूर्योदयानंतरनं लगेचच उभारावी. खूप उशीर करू नये. मुहूर्त तर मी तुम्हाला सांगितला आहे. काही जणांना जर त्या मुहूर्ताला नाही जमलं, ठीक आहे, तुम्ही थोडासा वेळ घेऊ शकता, पण गुढी उभारताना खूप उशीर करू नये. वेळेतच सूर्योदयानंतर उभारावी. दुसरी गोष्ट, जमिनीवर पाठ ठेवून गुढी थोडी कललेल्या स्थितीत उभारावी. म्हणजे अगदी सरळ ताठ अशी बांधून ठेवू नये. तर जमिनीवरती पहिल्यांदा पाठ ठेवावा, रांगोळी त्याच्या आजूबाजूनी अवतीभोवतीने काढावी आणि गुढी मात्र थोड्या कललेल्या स्थितीत उभारावी. आणि तिसरं म्हणजे तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढून तो गुढीवरती उपडा ठेवावा. या 3 महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. अशा तयार झालेल्या गुढीची पूजा आपण करायची आहे अंगणामध्ये आणि नंतर गुढीची षोडशोपचारे पूजा करायची. ही पूजा करताना एक आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम ब्रह्मध्वजाय नमः. परत एकदा ऐका, ओम ब्रह्मध्वजाय नमः. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु
सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम हृदे मंगल कुरु. म्हणजे हे ब्रह्मध्वजा, सर्व इच्छांची फळे देणाऱ्या तुला मी नमस्कार करतो. जेव्हा हे वर्ष येईल तेव्हा माझ्या घरी नेहमी चांगले काम करा. तर अशी ही प्रार्थना करत हा आपण मंत्र म्हणायचा आहे. कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन ती आपण वाटायची, त्याच्यामध्ये काळी मिरी घालायची, तसेच हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गूळ हे घालून आपण गुढीला प्रसाद दाखवायचा आहे आणि तो आपणही खायचा आहे. आणि दुपारी मात्र जेवणामध्ये मस्त मस्त पुरणपोळी, श्रीखंडपुरी, आमरसपुरी, आता आंब्याचा सीझन चालू झालाय तर आमरसपुरी असा छान छान नैवेद्य करून सर्वांनी तो खावा. या दिवशी आपण अजून एक गोष्ट करायची. या दिवशी आपण आपल्या घरात जर पंचांग असेल तर नक्की पंचांगाचे पूजन करावे. सुग्रास भोजन तर आपण करणारच आहोत, परंतु हा संपूर्ण दिवस आपण आनंदाने नक्कीच साजरा करावा. शक्यतो या दिवशी वादविवाद टाळा. आपल्या भावनांवरती आपण कंट्रोल करायला शिका. की सणाच्या दिवशी शक्यतो तसं तर नेहमीच आपण हे करायचं आहे, विचार करूनच मनुष्याने बोलावे, पण आपण दुसऱ्या बाजूने असंही म्हणतो की आपण मनुष्य आहोत, एकदम आपल्यावरती नाही कधी कधी कंट्रोल राहत. तर सणासुदीच्या दिवशी वादविवाद टाळावेत. आनंदाने हा दिवस आपण साजरा करावात. आणि त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येकाने एक पवित्र असं संकल्प करावा. काहीतरी तुमच्या मनात जर इच्छा असेल करायची की नाही तुम्हाला करायचं आहे, तर हाच तो दिवस आहे जो आता येणार आहे मंगळवारी. तर तुमचा जो संकल्प करायचा काही जर राहिला असेल तर तो यावेळेस तुम्ही संकल्प करा. मात्र तो संकल्प तुम्ही वर्षभर पाळा. जो तुम्ही सुरुवात करताय तो तुम्ही पूर्णतः पाळा. आणि अशा पद्धतीनं आता गुढीपाडव्याची ही तर आपली पूजा झाली आहे, मस्त सुग्रास आपलं भोजन पण झालंय, दिवस आता आपण चांगला घालवलाय. संध्याकाळी मात्र मग तुळशीला हळदी कुंकू अक्षता व्हावी आणि आपण गुढी उतारावी. तर अशा खूप छानशा पद्धतीनं आपला गुढीपाडवा आपण साजरा करतो आणि करतच राहणार आहोत. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, बऱ्याचशा ज्या कथा आहेत त्या मलाही आधी माहीत नव्हत्या. ज्या ज्या गोष्टी मला जशा माहीत होतील आणि जे ज्ञान मला माझ्या गुरूंकडनं मिळाले ते डेफिनेटली मी ट्राय करत राहील की ती संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये उत्सव व्रत विशेषमध्ये दुसऱ्या सणाबद्दल बोलेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.